नमस्कार मित्रांनो, नर्स सखी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आरोग्य विभागाअंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी थेट भरती जाहीर झाली आहे। ज्यांचं सरकारी नोकरीचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे। फिक्स पगार, सुरक्षित नोकरी आणि आरोग्य विभागात काम करण्याची चांगली संधी। ही माहिती चुकवू नका, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे पात्रता काय असेल, जागा किती, पगार किती असणार आहे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस एकदम सोप्या भाषेमध्ये। चला तर मग सुरुवात करूया या आपल्या खास अपडेटला। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर नर्स सखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत ही स्टाफ नर्सची पदे जाहीर झालेली आहेत। यामध्ये बघा, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिनांक असणार आहे 4/11/2025 ते 10/11/2025 या कालावधी दरम्यानच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। गुगल लिंक द्वारे फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी आपल्याला गुगल लिंक दिलेली आहे। गुगल लिंक द्वारे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ऑफिसला फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्म सबमिट करायसाठी या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे। ऍड्रेस असणार आहे नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रकाशीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर। या ठिकाणी तुम्हाला गुगल लिंकला फॉर्म भरल्याच्या नंतर तो प्रिंट करायचा आहे आणि तो फॉर्म ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने या दोन्ही पद्धतीने तुम्ही या संपूर्ण पत्त्यावर आपला फॉर्म पाठवू शकता। फक्त विहित कालावधीमध्ये तुमचा फॉर्म ऑफिसला पोहोचावा याची खबरदारी घ्या। यासाठी एक अट आहे बघा, ते लक्ष द्या। या ठिकाणी तुम्हाला फॉर्मला डीडी भरून पाठवायचा आहे, म्हणजे तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर, पेबल @नागपूर या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला आहे। या अकाउंटला तुम्ही डीडी फाडायचा आहे, तो डीडी अर्जासोबत जोडायचा आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म ऑफिसला पाठवू शकता। तर डीडी किती असणार आहे? ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये डीडी असेल आणि इतर मागासवर्गासाठी 100 रुपये डीडी असेल, म्हणजे SC ST कॅटेगरीसाठी तसेच OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये असणार आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये। आता या ठिकाणी संपूर्ण जागा किती असतील त्या बघूयात आपण। तर GNM ची पदे असणार आहेत, ही पदे असणार आहेत एकूण 28 पदासाठी ही भरती होणार आहे। कॅटेगरी वाईज पदे बघा, या ठिकाणी SC साठी 2 पदे असतील, ST साठी 3 पदे, VJ साठी 2 पदे, NTB साठी 1 पद, NTC साठी 1 पद, त्यानंतर NTD साठी 1 पद, OBC साठी 7 पदे, OBC साठी जास्त पदे आहेत, EWS साठी 2 पदे असतील, SCBC साठी 3 पदे असतील, त्यानंतर ओपन साठी 6 पदे, अशी टोटल 28 पदे भरली जाणार। त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघा। या ठिकाणी स्टाफ नर्सची पदे आहेत, म्हणजे तुम्हाला GNM चा किंवा BSc नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेला तुम्ही गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि रजिस्ट्रेशन असल्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन रिन्यू केल्याची पावती असावी। त्यानंतर तुमची जर निवड झाली, या ठिकाणी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे SC ST तसेच OBC या कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष। त्यानंतर बघा, निवड कोणत्या प्रक्रियेने होणार आहे, म्हणजे तुमची निवड कशी केली जाणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला GNMच्या अंतिम वर्षामध्ये जेवढे गुण प्राप्त होतील त्या गुणाची पर्सेंटेज काढला जाईल, त्यानुसार तुमचे यादी लागणार आहे। आता ती बघा, ती कशी असेल, पर्सेंटेजचं परत एकदा पर्सेंटेज काढला जाईल, म्हणजे 3 वर्षाचे गुण एकत्र केले जातात, त्याचं पर्सेंटेज काढला जातं आणि त्या पर्सेंटेजचे मार्क्स या ठिकाणी पकडले जातात। यासाठी तुम्हाला एकूण 50 गुण असणार आहेत। त्यानंतर तुम्ही GNM साठी अप्लाय करता, म्हणजे GNM पेक्षा अधिकतम शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तुम्हाला एकूण 20 गुण दिल्या जातात, म्हणजे GNM पेक्षा जास्त तुम्ही एज्युकेशन घेतलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण असणार आहेत। त्यानंतर या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव असेल, म्हणजे खाजगी असो किंवा शासकीय अनुभव असो, शासकीय अनुभवासाठी प्रत्येक वर्षासाठी 6 गुण मिळतील आणि खाजगी अनुभवासाठी या ठिकाणी तुम्हाला 3 गुण दिल्या जाणार आहेत, ते प्रत्येक वर्षासाठी। एकूण असे तुमचे 30 गुण मिळतील। हे सगळे गुण 100 गुण असणार आहेत। 100 गुणापैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील त्यानुसार तुमची निवड केली जाईल। या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही, याची दखल घ्या। एकदम सोपी पद्धत आहे ही, म्हणजे सगळ्यांनाच पर्सेंटेज चांगले असतात। आता जे विद्यार्थी हुशार आहेत कॉलेजमध्ये, त्यांनी मेहनत केलेली आहे, या ठिकाणी त्यांना खरंच चांगली संधी आहे, कारण त्यांची जी मेहनत कॉलेज टाइमला घेतल्या गेलेली आहे ती मेहनत या ठिकाणी रंग दाखवणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे। आता या ठिकाणी सर्व यादी दिलेली आहे, सगळी अट तुम्ही वाचून घ्यायची आहे। सविस्तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण उपलब्ध करून दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही ती PDF उचलायची आहे, सविस्तर वाचायची आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। फॉर्म
ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तो गुगल शीटद्वारे। गुगल शीटची मग प्रिंट करायची, प्रिंटला सगळे डॉक्युमेंट लावायचे, आपला डीडी लावायचा, डीडीवर स्वतःचं नाव आणि पट टाकायचं, त्यानंतर स्वतःच्या स्वाक्षऱ्या करायच्या प्रत्येक पेजला, त्यानंतरच तुम्ही ऑफिसला फॉर्म सबमिट करायचा आहे। आता या ठिकाणी बघा आपण खाली हा सगळा फॉर्म दिलेला आहे। हा फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या ऑफलाईन पद्धतीने अगोदर बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतरच गुगल शीटमध्ये गुगल लिंकमध्ये फॉर्म भरून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ही भरती होती अगदी योग्य संधी आरोग्य विभागात करिअर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी। अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पदासाठी जाहिरात अवेलेबल पाहिजे। तसेच अशा सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बेस्ट ऑफ लक मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।